असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील पेट्रोल पंप आणि त्या समोरच ही बिल्डिंग असा आणि आपल्या तिकडे मातोश्री डेकोरेटर्स तिकडे जावचा असा पल्लवी लॉजिंगच्या बाजूची बिल्डिंग बांधकाम चालू असा. चला जाऊया त्याकडे. नवीनच बांधकाम केलेलं असा आणि आपल्या तिकडे जावचा मातोश्री डेकोरेटर्स यांच्याकडे जावचा असा. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा आणि लवकरच आपलो सगळ्यांचो लाडको असो गणपती बाप्पा येतलो. काही दिवसच रवले असत आणि जेवढी तयारी करूची तेवढी कमीच असा, कारण सगळ्यांचो जो लाडको असो गणपती बाप्पा येतलो. तर सजावटीसाठी जा काही लागणारा सामान आणा ता घेण्यासाठी मी आज कणकवली शहरातील असं आहे. इकडे असा कणकवलीचो पेट्रोल पंप आणि त्याच्या बाजूकाच आपला कणकवली बसस्थानक असा. कणकवली बसस्थानक आणि पेट्रोल पंप त्याच्या समोर एक बिल्डिंग असा आणि त्या बिल्डिंगमध्ये की नाही आमच्या गाववाल्यांचा दुकान असा. मातोश्री डेकोरेटर्स म्हणून एक दुकान असा आणि आमचे गाववालेच असत. त्याच्यामुळं एक दोन बारीक सारीक वस्तू घेण्यासाठी मी कणकवली शहरातील आहे त्यांच्या दुकानात येईल. आमचं गाववालो असल्यामुळे जास्तीत जास्त करून सामान ह्या गाववाल्याकडूनच घ्यायचा. तेवढंच त्यांका सहकार्य आणि आपलं माणूस असा म्हटल्या त्याका सहकार्य करणं या गरजेचा असा. त्याच्यामुळे एक दोन वस्तू मी हयसर घेतलं आहे आणि थोडंफार आपलं कॅमेरा वाकडे तिकडे फिरवूया जेणेकरून काही लोकांका समजात काय काय यांच्याकडे असा. तर असो काही आजचो छोटोसो व्हिडिओ असा यो. तर बघूया आता मालकांका भेटाय आणि मालकांकडून जाणून घेऊया यांच्या दुकानात काय काय असा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. बाळालाड तालुका मालवण गोटणे गावातील रहिवासी. गणपती आम्ही ते गणपती सजावटीचं सगळं दुकान घातलेला पूर्ण सजावटी लोकांना रेटसाठी दुकान घातलेलं लोकांनी येऊन खरेदी करून जावे. आता एक एक वस्तू आपण बघूया. ह्याचा मुकार आता किती रुपये? ह्या मुकार मी 2,500 रुपये ठेवलेला. 2,500 रुपये म्हणजे 2,500पासून सुरुवात असते. हे 3,000 रुपये ठेवलेला. ह्या 3,000 रुपये. हे 4,000 रुपये ठेवलेला. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही करून ठेवलेले. त्याच्यावर लोड असते लोड म्हणजे त्याच्यावर आहे त्याला. त्याच्यावर आहे त्याला. ह्या मस्त. पण ह्या 4,000 कसला थर्मोकॉलचा काय पुट्ट्याचा केलेला. पुट्ट्याचा केलेला असा. होय मस्त घ्या बघा पुट्ट्याच केलेला असा. गणपतीचे डेकोरेशन पडदे सजावट इकडे सगळे पडदे असं. हे इकडे सगळे डेकोरेशनचे पार्टिशन केलेले. डेकोरेशनचे केलेले
तेव्हा तुम्हाला हवे तसे डिझाईन करून मिळतात. कापड कापून घेऊन आम्ही तिथं शिवून देतो. शिवून पण येतात तिकडे? अरे वा, तिकडे मशीन असा? मशीनवर आम्ही शिवून देतो सगळा. पाठी बॅकग्राऊंडचे पडदे आहेत सगळे. हे बॅकग्राऊंडसाठी? गणपतीच्या पाठीमागे बॅकग्राऊंड. इकडे ह्यासाठी आम्ही गोंडे ठेवलो. हे प्लॅस्टिक असं? प्लॅस्टिक गोंडे. याचं तुमका रिजनेबल ठेवलेले आहेत. ही एकच माळ आहे. ही आम्ही तुमका 100 रुपयात ठेवलेली आहे आणि ही 50 रुपयात ठेवलेली आहे रेग्युलर. आणि बराच सगळ्या आमच्याकडे काही ना का हे लाईटीचे खांब आहेत. खांब प्लास्टिक असा? होम थिएटर आहेत मोठे. हे बाजू होम थिएटर ठेवलेले आहेत. हा सगळा इकडे काय ना काय ठेवलेलं. इकडे काय काय ठेवलेला. हे आम्ही बल्ब ठेवलेले. हा सगळं डिस्काउंट ठेवलेलं 100 रुपये. 250ला 3 ठेवलेले आहेत. 250ला 3 बल्ब. लाईट गेल्यावर पेटणार आहेत का? लाईट गेल्यावर पेटणार. 9 वॅट होत, 12 वॅट होत. त्याची काय किंमत? हे 400 रुपये ठेवलं. हे 500 रुपये ठेवलेलं. म्हणजे लाईट गेल्यावर पेटणार बरं. तिकडे आमच्याकडे फुलांचं फुला. सगळी फुला? ही फुला सगळी. ही आम्ही 60 रुपये डझन, 90 रुपये डझन डझनवर. ते डेकोरेशन तयार आहे सगळा. हे लाईटी आहे तिकडे. आणि लाईट फोकस? हा, लाईट फोकस सगळ्या प्रकारचे आहेत. आणि इकडे आम्ही हिरे खडे गणपती मुकुट सजावट करण्यासाठी सगळे हिरे भाली सगळं ठेवलं. शेले करून ठेवलेले तयार. इकडे शेले असं. आणि हे सगळे खडे ना? हे खडे सगळे सगळ्या प्रकारचे खडे. माणिक मोती सगळे? माणिक मोती सगळे. म्हणजे हे सगळे फेटे ठेवलेले आहेत. इकडे फेटे असत मस्त आहे की सगळे खडचे वराडी तिथे ठेवलेले आहेत. आणि इकडे आम्ही फुलांचे पंच तयार करतो. ती फुला इकडे लावायची? स्पंज असा? स्पंज लावण्याची तयार करून ठेवले. ह्याची काय किंमत असा? ही 1200 रुपया. मागे लावायची? मागे लावायची. अशी तशी 20 रुपये. म्हणजे फोल्डिंग पण होऊ शकता? ही 1200 रुपयाचा. आणि याच्यापेक्षा आमच्या आम्ही 900 रुपयाला कमी करून द्या ना. ह्या इकडे का बॅकग्राऊंड साठी? बॅकग्राऊंड साठी केलेला. मस्त आहे की तुमचा एक झोपडी करून ठेवली आहे. लगेच शॉर्टकट मध्ये केला. लगेच झाला. झोपडी ठेवली त्याच्या गणपती ठेवला. पायपाचा तयार करून ठेवला. तुम्ही स्वतः त्याला? स्वतः केलेला. काय किंमत आहे याची? ही 700 रुपये स्टँडची किंमत. आणि 1000 रुपये या 1700 रुपये. मस्त. हे सेट तयार केलेले आहेत. आपण मागे लावसाठी? मागे बॅकग्राऊंड असे करायचे दाखवून ठेवला लोकांसाठी. कसं ही जी मूर्ती आहे ती ही एक दर्शनासाठी ठेवलेली आम्ही. दर्शनासाठी? हा, हिरे का पहिले दर्शन घेऊन पुढे येत आले. लोक आम्ही करून ठेवला सजावट. आणि भाड्यानं वगैरे देत असतो मी इतर कार्यक्रमात? देतो. मस्त. एक मकर भाड्या देतो. शंकराचं मस्त असा सगळे देतो भाड्या. लाईट सगळ्या प्रकारची आहे इकडे. सगळा लाईटिंगचा? सगळा लाईटिंगचा पूर्ण. वेगवेगळ्या प्रकारची लाईट हा. कशी हवी तशी घेऊन मिळते तुमचा. इकडे साऊंड सगळं साऊंड सिस्टीम. त्याची काय किंमत आहे? 15,000 रुपया. 15,000 रुपया. 18,000 रुपया. भजनासाठी एक नंबर आहे. बदना का? सगळे एका 2 कॉल्डेज बाईक होत. ह्या तोरण? हे तोरण 350 रुपयात आम्ही ऍडजस्ट करून देऊ शकतो. किती मीटर आहे? 30 फूट लांब हा. 100 बरोबरचा. आणि आम्ही स्वतः बनवलेला. स्वतः बनवला? स्वतः बनवलेला. या एका शॉप विकायला लागत नाही. 1200 रुपये किलो. 40 फूट लांब असं वेगळं करून आम्ही सगळं ठेवलेला. ठीक आहे. बराचसा सामान असा आहे यांच्याकडे. बरंच काय सामानात हळद योग्य म्हणजे मिळताला. ही मस्त आहे की शंकराची मूर्ती. याच्यात अशी जास्त काय पाणी वगैरे पडता? पाण्याचं नाही. आम्ही साईड केळी लावची. केळी लावायचे? मकर करून ठेवलेलं आहे. केळीचे खांब लावले का मकर झालं. हे इकडे आम्ही लाईट ठेवली. म्हणजे पूजेसाठी? पूजेसाठी. आतमध्ये 70 ठेव बसवायचो. मस्त आहे. हे 4 यावं. 4 केळीचे खांब. बरं, हे भाड्याने देत असतो मी? भाड्याने देतो. किती रुपये भाडा यायचा? 1000 रुपये भाडा दिवसभराचा. तुम्ही नेऊन देणार का आपण घेऊन जायचं? घेऊन जायचो आणि आणून पोचवायचो. 1000 रुपये भाडा आहे. म्हणजे या डिपॉझिट वगैरे काय का? डिपॉझिट आम्ही हा, ओळखीवर देतं ते. आणि बराचसा सामान सगळा इकडे असा भरपूर सारा सामान असा. तोरणं असं. ह्या इकडे डापलेला काय असा? लाईटी शार्पी लाईट फोकस ते मोठे डीजे बिजे लावतो ना. ढाकून ठेवलो.
रात्री आम्ही लावतो हे लोकांना दिसासाठी. हां आता पाऊस लावून उघडला नाही आम्ही ते. पाऊस भरपूरच असा. हां चला आता भरपूर सामान असा इकडे यांचा. इकडे आम्ही फोमचे सीट आहोत. हे कापून लावायचे. कापून आम्ही ते फुलं आणतात. अक्की होई तर अक्की द्यायची. तिची काय किंमत असा? ही 750 रुपये हत्ती. 650. मस्त असं. हे सगळे इकडे माळे असत. माळे आहेत. या सगळा सामान तुम्ही विकत? ह्या बनवलं. एक सॅम्पल घेऊन येतो आणि आम्ही बनवतो. बनवलास? हे सगळं कापड असा? हा हे कापड. हे सगळं कापड असा. आम्ही आता इथं आणलं आम्ही इथे येऊन एक सॅम्पल बनवतो स्वतः. स्वतः बनवायचा मग चांगली गोष्ट असं. म्हणून त्याचं लोकांना रिजनेबल मिळतात. हां एक या डोक्यावरती झुंबर. झुंबर ठीक आहे. वेली हे प्लॅस्टिक असा सगळं. प्लॅस्टिक आपला तर बराच सगळा आहे तो सामान ठेवला. ठीक आहे. हे इकडे दरवाजाची पडदे खिडकीची पडदे ठेवतो. हे पडदे सगळे. दरवाजा खिडकीचे पडदे विंडो. या ग्रास ठेवलेला. या हिरव्या मॅट. हिरव्या मॅट आणि कट करून देतो किती व्हायला तेवढा. असा जमिनीवर अंतरूक ना? हां मागे बॅकग्राऊंडला. ही फुलदाणी. ही फुलदाणी फुला ठेवायची. ही बघा अशी फुल तयार करून ठेवायची. मस्त असं. ते करून फुलावणी ते झाली व्यवस्थित. ही एक तयार करून ठेवले. केळीचं पान या नवीन असा आईल आहे. प्लास्टिक मध्ये ना? प्लास्टिक मध्ये केळीचं पान रिअली वाटायचं. एकदम खरा वाटतं. खरा वाटतं. आणि कापूस ढग बनवतो. हे कापूस काय काय करायचो? ढग मी बनवतो. कोणाकडे मिळत आमच्याकडे. आणि अजून तुम्ही बनवलाच नाही काय त्या? नाही बनवू आता डेकोरेशनसाठी. आता पटसून पट्टी काहीतरी लावायचा. चांगली गोष्ट असा. आम्ही झाडे शिवतो. लोकांना शिवण देतो. मापाला करतो. 10x15 पडदं तिकडून आम्ही याची शिवण देतो. नाही जसा माप असा तसा तुम्हाला मापाचं आम्ही शिवण देतो. तयार करून पडले देतो. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. हां म्हणजे तुम माप फक्त घेऊन यायचा आणि लगेच शिवून देणार. मापाप्रमाणे तयार करून आम्ही देतो. ठीक आहे. धन्यवाद. तर ह्या माणसाबद्दल काय सांगा मी. आमच्या रामगड गावचे असत नरेश मेस्त्री. सुतार काम करणारे एक नंबर आणि ऑलराऊंडर असो माणूस असा येऊ. मेस्त्री काम करता. परत इलेक्ट्रिकल वर्स. हां खयचे वायरी खय जोडूचे ह्या सगळ्या एका माहिती. माईक सिस्टीम सगळा हे हँडल करता डीजे पासून. परत प्लंबिंग करता आणि परत वेल्डिंग करता. आणि काय काय करतं? ह्या सगळा तूच बनवलं. आणि एक म्हणजे रायडर असा. टू व्हीलर चालवणारा भारी असा पण नियमांचा पालन करून हेल्मेट वगैरे घालून. हां हेल्मेट वगैरे घालून रायडिंग करता आणि ऑलराऊंडर असो माणूस असा. आणि आमच्या रामगड गावचो असा नरेश मेस्त्री. आणि बाळालाडांकडे कामा कसा आभारी. बाजारच्या किमतीपेक्षा कमी करून दिला. रिजनेबल रेटमध्ये दिला आणि तुमका पण काय हवं असेल घेऊ शकतो. त्यांच्याकडे दुकानांचा नसता आपण पेट्रोल पंपाच्या समोर गणपती डेकोरेशन वगैरे किंवा स्पीकर वगैरे अवस्थित घेऊ शकतो. हे कमी करून रिजनेबल रेटमध्ये. कुठच्या गावातून येला तुम्ही? आम्ही देवगडून येला. लोकांना सांगा तुम्ही पण काय घेऊ शकतो. धन्यवाद. तर 1-2 वस्तू मी हैसर घेतलंय. आणि हे असत आमचे गाववाले बाळालाड आमच्या गोठणे कोंडवाडीतले असत. जास्तीत जास्त करून गाववाल्यांका सपोर्ट करूचो. बरोबर. हा म्हणून मी यांच्याकडे 1-2 वस्तू घेतलंय. आणि तुम्ही पण सगळ्यांनी यावा आणि आमच्या गाववाल्याक सपोर्ट करा. दुकानात दिल्यावर सगळ्यांना शुभेच्छा देतो आम्ही. चांगली शुभेच्छा देतले असत. आणि रिजनेबल सगळं देणार. रिजनेबल रेटमध्ये देतले असत. आमच्याकडे सगळे चांगल्या प्रकारचे. आपलो मालवणी माणूस असा आणि सगळ्या मालवणी माणसान आमच्या गाववाल्याकडसून खरेदी करा. गणपतीसाठी बराचसा सामान यांच्याकडे असा गणपतीच्या सजावटीसाठी. सगळ्यात दाखवलं शक्य नाही असा भरपूर मोठा व्हिडिओ होतो. बरोबर. थोडक्यात दाखवलेला असा. तुमका काय व्हाया की नाही तर तुम्ही हैसर यावा बघा आणि घ्यावा आणि स्वस्तात मस्त. आणि बराचसा काय काय असा तर ह्या व्हिडिओ सांगत नाही. बरोबर. दुकानात दिल्याशिवाय हां
त्याचा एक व्हिडिओ वेगळं करूया साऊंड सिस्टीमचं साऊंड सिस्टम हा कारण आता ह्यो भजनासाठी स्पेशल बॉक्स घेऊन येतो. हा भजनासाठी एक आणि परत डबल बारी म्हणा हा. इतर जे आपले काय शुभ कार्य असत शुभकार्यासाठी. त्यांच्यासाठी आपलं एक भरपूर सामान मिळतं इकडे पण त्याचं व्हिडिओ वेगळं करूया सेपरेट करायचं. कारण मातोश्री डेकोरेटर्स म्हटलास हा, काय सगळं एक नंबर सगळं कारण डबल बारी म्हटलास की नाही खयचो उभा का तुम्ही सांगा मातोश्रीवाल्यांचा काय ते साऊंड ओळखतं सिस्टीम असा काय काळजी नाही म्हणताले एक नंबर मातोश्री डेकोरेट यांचा डीजे ना डीजे एक नंबर सिस्टीम असता साऊंड सिस्टीम त्याच्यामुळे एक त्याचं एक व्हिडिओ वेगळं करूया सगळं असतं. सगळा मंडप डेकोरेटर सगळा गावचा तुमच्या याच्याकडे ते फक्त दुकानात यावा हा. बघा. दुकानात तुम्ही आता अवश्य भेट द्यावा पण आता एक मेन प्रश्न असा गणपती उत्सव संपल्यानंतर ह्या दुकान काय असताला पोलीस स्टेशन समोर पेट्रोल पंपाच्या बाजू. ठीक आहे यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि स्क्रीनवर पण देतोय तर तुम्ही नक्कीच भेटतो काय विषय नाही. नक्कीच संपर्क साधा यांचा नाही नंबर लागलो तर यांचे चिरंजीव होते बघा दीपक लाड आणि त्यांचं नाही लागलो तर हे त्यांचे मेवणे असत संतोषबाई आमचे पांडवस गावचे असत तर सगळ्यांनी यावा आणि आमच्या मालवणी माणसाक आणि आमच्या गाववाल्याक सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सामान यांच्याकडून घेऊन जावा घेऊन जा. हळीचा सगळा ठेवलेला आता सगळा संपा खोया हा पुढल्या वर्षी परत नवीन सामान आणू काय नवीन आणू काय? नाहीतर काय म्हणच्या ह्या गेल्या वर्षी आम्ही बघलेलो हे गेल्या वर्षीचा ठेवलास असा होता नाही दरवर्षी असतात. हा? दरवर्षी दरवर्षी नवीन सामान येऊ काय दरवर्षी नवीन जागेत आम्ही असतो. हा हीच हा? आणि हा, अशी अवश्य तुमचो व्यवसाय ह्यो जो काय छोटो मोठो असा तो वाढाले हीच गणराजनी प्रार्थना बरोबर आहे. आणि काय हे आपले आमचे व्हिडिओ करणारे आमचे गाववालेच आहेत. ते व्हिडिओ चांगला केल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद देतो. ठीक आहे धन्यवाद अच्छा. तुम्ही सगळं सामान घेऊन जा. हा सगळा सामान घेऊन जाऊ स्वस्तात मस्त असा मस्त. भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद धन्यवाद.